हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त रहा, स्वस्थ रहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो। आज मी तुमच्याशी शेअर करत आहे माझी किचन क्लीनिंग रूटीन। आजचा जो दिवस आहे तो आहे शिवांशचा बर्थडे आणि बर्थडेसाठी जे आहे मी सुट्टी घेतलेली होती। मग म्हटलं चला ऑफिसला सुट्टी घेतलेली आहे तर त्याचा उपयोग काहीतरी चांगल्या कामासाठी झालाच पाहिजे, म्हणून जे आहे ते मी किचन क्लीनिंगचं काम सुरू केलं। तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी जे आहे किचनवरील जे सर्व काही पसारा आहे, भांडे आहे, रॅक आहे, ते जे आहे प्रथमतः खाली ठेवून घेतलं। त्यानंतर मी जे आहे मगमध्ये जे आहे ना सर्फचं पाणी घेतलं। सर्फचं जे पाणी आहे म्हणजे डिटर्जंटचं जे पाणी आहे ते पूर्ण इथं जे आहे खिडकीवर टाकून ही जी खिडकी आहे मागची ही खूप चिकट होते, कारण जी फोडणी आहे ती ह्या खिडकीवर जाऊन बसते। ते एक्झॉस्ट फॅन जरी असला तरी जे आहे खिडकी ही खूप घाण होते, कारण सर्व जे फोडणीचं आहे याच्यावर ओढल्यामुळं पूर्ण खिडकी जी आहे चिकट होते। त्यामुळे अधूनमधून मी पूर्ण किचन तर क्लिनिंग नाही करत, पण एक 8-10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी ही खिडकी जी आहे मला आवर्जून क्लीन करावी लागते, किंवा मी डायरेक्ट पाण्याचा पाईप लावून जी आहे ती धुवून घेते। तोपर्यंत जे आहे खिडकी तर झाली होती धुवून। त्याच्यानंतर जे आहे मी वरच्या ज्या ट्रॉल्या आहे म्हणजे वरती जे लॉफ्ट बनवलेले आहेत तेही क्लीन करून घेतले। जे लॉफ्ट आहेत हे आमचे जुनेच आहेत। ह्याला फक्त आम्ही जे आहे वरती हायड्रॉलिकचे दरवाजे बनवून घेतलेले आहेत। तिचा किचनचा जो व्हिडिओ आहे तो चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की ह्या ज्या आहेत म्हणजे हे ज्या वरचे जे लॉफ्ट आहेत ते ॲज इट इज आहे तसेच आहे, फक्त ह्याला जे आहेत वरती आम्ही हायड्रॉलिक डोअर बनवून घेतलेले आहे। हे वरचे जे लॉफ्ट आहेत ते पुसणं खूप अवघड आहे, कारण एकतर माझा पूर्ण सिलिंगपर्यंत हात पोहोचत नाही, आणि स्टूल आहे अवेलेबल आमच्याकडे, पण तो स्टूल जरी हे केला तरी वरतीपर्यंत पुसता येत नाही। त्यामुळे माझा हात जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत मी जे आहे पुसून घेतलेलं होतं। ते जे लॉफ्ट बनवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे जे आहे किचनचा खूप सारा पसारा म्हणू शकता, किंवा माझ्या लग्नातली भांडी आम्ही वरती ठेवलेली आहेत, म्हणजे जे काही आपल्याला डेली यूजचं सामान नाही आहे ते आपण इथे स्टोअर करून ठेवू शकतो। वरचं लॉफ्ट आणि ट्रॉल्या पुसून झाल्यानंतर जे आहे मी इथं खालचा ओटा पुसायला घेतला। तर ओटा धुताना इथे पहा मी गॅसवर जे आहे अशा डिश किंवा प्लेट्स ठेवलेल्या आहेत। ह्या प्लेट्स ठेवल्यामुळं काय होतं की तुमचा जो बर्नर आहे ना तो खराब होत नाही, आणि ह्या बर्नरमध्ये पाणीही जात नाही। तर ही ट्रिकही तुम्ही नक्की यूज करून पहा। ओटा क्लिनिंग जो आहे तोही खूप किचकट काम आहे। शक्यतो माझा ओटा कधी घाण नसतो, कारण मी जे आहे रोज संध्याकाळी ओटा तर पुसतेच, त्याचप्रमाणे दर 2-3 दिवसांनी जे आहे पाणी टाकून ओटा स्वच्छ क्लीन करते। त्यामुळे जे आहे माझा किचनचा जो गॅसचा ओटा आहे तो कधीच घाण नसतो एवढा। फक्त जे आहे मागची खिडकी आहे ती खूप घाण होते, ती घासणं म्हणजे खूप किचकट काम आहे। ओटा क्लीन करताना इथं मी आधी जे आहे ना सर्फचं पाणी टाकून घेतलेलं होतं। सर्फचं किंवा डिटर्जंटचं जे पाणी टाकलं त्यामुळे जो ओट्यावरचा चिकटपणा आहे ना तो निघण्यास मदत होते। त्यानंतर जो आहे भांडी घासायची जी घासणी आहे त्याने जे आहे मी इथं घासून घेतलेलं होतं, आणि त्याच्यानंतर जे आहे पाणी टाकून घेतलं। असं ओटा जर तुम्ही पाण्याने धुतला तर तुमचं किचनवरचं जे चिकट आहे ते सर्व काही निघून जातं, आणि ओटा जो आहे ना तो एकदम क्लीन होतो, व्यवस्थित क्लीन होतो। आणि वायपरच्या साहाय्याने नंतर जे आहे मी सर्व पाणी काढून घेतलेलं होतं। ह्या ज्या डिश आहेत ना ज्या मी बर्नरवरती ठेवल्या होत्या त्या मी काढून घेतल्या। ह्या अशा डिश जर तुम्ही बर्नरवर ठेवल्या तर बर्नरमध्ये पाणी जात नाही, आणि अशा प्रकारे जे आहे ना माझं पूर्ण ओटा क्लिनिंगवरचे लॉफ्ट आणि जी खिडकी आहे ती क्लीन झालेली आहे। त्यानंतर जे खालचे लॉफ्ट आहे, खालच्या ट्रॉल्या आहे त्या मी नुसतं पुसून घेतल्या, कारण रोज संध्याकाळी जे आहे मी ट्रॉल्या पुसत असते। माझं रोज संध्याकाळचं जे रूटीन आहे त्यामध्ये जे आहे मी ट्रॉल्या रोज पुसते, आणि संध्याकाळचे इव्हिनिंग किचन क्लिनिंग रूटीनचा व्हिडिओही मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तोही नक्की जाऊन पहा।
त्याच्यानंतर जे आहे दुपार झालेली होती. त्यानंतर इथे जे आहे सर्व किचनचं जे सामान खाली ठेवलेलं होतं ओट्यावरचं ते सर्व काही व्यवस्थित लावून घेतलं. आणि बाहेर असा छानसा पाऊस पडत होता. मस्त वातावरण झालेलं होतं बाहेरचं. छान फ्रेश वाटत होतं. आणि हा जो पाऊस आहे तो खूप दिवसानंतर आलेला होता. अधूनमधून तसा येत असतो, पण असा मोठा पाऊस जो आहे तो खूप दिवसांनी आलेला होता. त्यामुळे छान असं मस्त सुंदर असं फ्रेश वातावरण झालेलं होतं बाहेर. सकाळपासून जे आहे ते काम चालू होतं, त्यामुळं आराम करायला असं काही भेटलाच नाही. त्यामुळं लगेचच 4 वाजता जे आहे पावभाजी बनवायला घेतली. तर इथे जे आहे भाज्या वगैरे ते आईने चिरून दिलेल्या होत्या. पावभाजीसाठी लागणारी सर्व प्रिपरेशन आईने केलेली होती. त्यामुळं लगेचच मग कुकर लावून घेतला. आणि इथे जे आहे मी सगळ्यात शेवटी भाज्या सर्व टाकल्यानंतर बीट टाकलं. बीटाने जो आहे छानसा असा कलर येतो आपल्या पावभाजीला. त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली होती. मग छानसा असा मस्त असा चहा घेतला. त्याचबरोबर बाहेर छानसा असा पाऊसही पडत होता. चहा झाल्यानंतर जे आहे पावभाजी बनवायला घेतली. शार्वीच्या बड्डेला ही पावभाजी होती, परंतु ती पावभाजी आम्ही बाहेरून ऑर्डर केलेली होती. शिवांच्या बड्डेला जास्त कोणी नव्हतं, म्हणजे जास्त लोकं नव्हती. त्यामुळे जे आहे घरीच पावभाजी बनवायचं ठरवलं. कांदा वगैरे जो आहे तो सर्व ऑलरेडी तयारी झालेलीच होती. फक्त जी आहे फोडणी द्यायची होती. म्हणून इथे जे आहे एक साईडला मी गॅसवर कांदा ठेवला आणि दुसऱ्या साईडला जे आहे इथं ब्लेंडरच्या साहाय्याने जी भाजी आहे ती पूर्ण स्मॅश करून घेतली. शिवांशचा जो आहे तो आज 10th बड्डे आहे. बरोबर तो आज 10 वर्षाचा झालेला आहे. आणि सध्या तरी स्कूल चालू झालेलं नाही, त्यामुळे त्याचे स्कूलचे जास्त कोणी फ्रेंड्सही येणार नव्हते. सोसायटीतली ही मुले होती थोडीशी, पण कोणी बाहेर गेल्यामुळे, कोणी कुठे क्लासला गेल्यामुळे जास्त मुले काही येणार नव्हती. म्हणून जे आहे आम्ही पावभाजी जी आहे घरीच बनवली. आणि जास्त माझ्या माहेरचीही कोणी नव्हतं, फक्त आई आलेली होती. म्हणून जे आहे थोडक्यात आम्ही जे घरीच पावभाजी बनवून घेतली. तर मदतीलाही होते तसे आई होत्या, म्हणजे सासूबाई, माझी जाव वगैरे सर्वांनी मिळून जे आहे ती आम्ही इथं पावभाजी बनवली. पाव आणलेले होते, परंतु पाव जे आहे ते आम्ही संध्याकाळी भाजणार होतो. कारण आधी जर पाव भाजून ठेवले तर ते ओले होतात, किंवा म्हणून जे आहे गरम गरम पाव भाजून घेणार होतो. त्याच्यानंतर इथे जे आहे मी कांद्यामध्ये जे आहे ते 2 टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे. टोमॅटोची पेस्टनेही छानसा असा कलर येतो. त्याचप्रमाणे मी बीटही उकडून घेतलेलं होतं. बीटनेही छानसा असा कलर येतो. पावभाजी जी आहे संपूर्ण झाल्यानंतर जे आहे आम्ही बड्डेची तयारी सुरू केली. बड्डेला जो केक वगैरे आहे तो आधीच ऑर्डर केलेला होता यांनी आदल्या दिवशीच. तोही आम्ही मॉन्जिनीजमधून आणलेला होता. आणि छानसं असं बड्डेचं सेलिब्रेशन झालं. त्याची थोडी ट्युशनचे फ्रेंडही आले होते शिवांचे, सोसायटीची मुलं आलेली होती आणि आमच्या घरातली लोक होती. तर एवढ्या थोड्याच लोकांमध्ये जो आहे छानसा असा बड्डे सेलिब्रेट झाला त्याचा. आणि केक तुम्ही पाहू शकता किती छान आहे. हा जो केक आहे तो फुटबॉल थीमचा केक आहे. आणि हा 1.5 किलोचा केक आणलेला होता मॉन्जिनीजमधून. तर हा केक छान असा एकदम टेस्टी होता. आणि शार्वीच्या बड्डेलाही मॉन्जिनीजमधूनच केक आणलेला होता. मॉन्जिनीजचे जे केक असतात ते खूप फ्रेश असतात. ऑर्डर देऊन घेतले तर खूपच छान एकदम फ्रेश केक मिळतात. त्यामुळे जे आहे मी नेहमी मॉन्जिनीजच प्रेफर करते. तर सर्वांनी जे आहे शिवांशला असं छानशा अशा प्रकारे औक्षण केलं. छानसे असे त्यालाही खूप सारे गिफ्ट मिळाले. मुलेही खुश होती. बड्डे पार्टी म्हणले की लहान मुलं सगळी खुश असतातच. तर अशा प्रकारे शिवांचं जे आहे बड्डे सेलिब्रेशन झालं. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर इथे जे आहे सर्व मुलांनी जेवण वगैरे केलं. तर मुलांसाठी पावभाजी, केक, त्याचप्रमाणे चॉकलेट्सही होते. सर्व मुलांनी छानसं असं जेवण केलं. त्याच्यानंतर मुलं बाहेर खेळायला गेली आणि मग जे आहे आम्ही सर्व घरातल्या लोकांनी जेवण करून घेतलं. तर असा होता हा आजचा ब्लॉग. कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा.
आणि सगळ्यात शेवटी जे आहे शिवांशने ते गिफ्ट ओपन केलेले होते। लहान मुलांना खूप एक्साइटमेंट असते की गिफ्टमध्ये काय मिळालं आहे ते। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनचं बटनही दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। छानशा व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल। नवीन व्हिडिओ लवकरच अपलोड होईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू सो मच, बाय बाय।